हे तोड आहे. हा बघा हे कालवा, ही कालवा. हे मुळे, हे मुळे हे मोठे काय, हे तोड आहे. ते तोडा. आहे. अच्छा हा. तोड. हे कुर्ल्या. हे शिंपले. ओके ते शिंपले. हा. हॅलो गाईज, देवगडा देवगडा हे साठमवा साठ देव. हे दोन. चला मच्छी साफ करून आता जाऊया आपण कोचरेकरांच्या घरी. तुम्हाला क्वेश्चन मार्क पडला असेल की कोण आहे, कोण आहेत कोचरेकर आणि कुठे चालले आहे मी. तर मंडळी, काल आम्ही विशालच्या घरून निघालो आणि त्याच्यानंतर आम्ही येऊन स्टे केला होता. तो देवगडला बीचच्या जवळचा आहे, होमस्टे आहे. सो तिथे आम्ही स्टे केला होता काल रात्री. आणि आजचा आहे डे 2. इथून आम्ही आता जाणार आहे ते मालवणला. आणि मालवणला आम्ही फिरणार आहे ते म्हणजे आपला सिंधुदुर्ग किल्ला, आणि त्याच्यानंतर आम्ही राजकोटला पण जाणार आहे, आणि त्याच्यानंतर बीचवर पण जाणार आहे आम्ही. येस, आता सगळे रेडी होत आहेत. आता वाजलेत 8. आणि इथला देवगडचा जो बीच आहे, काल इव्हिनिंगला आम्हाला लेट झाल्यामुळे आम्हाला तिथे जास्त काही फिरता आलं नाही. सो आत्ता आम्ही चाललो आहे तिथे देवगड बीचला. सो चला तर देवगड बीच पण फिरूया आणि थोडं फोटोशूट पण करूया. ओके चला तर मग. चला आत्ता आपण आलो आहे हे देवगड बीचवरती. तो आमच्या रूमपासून बीच जवळजवळ वॉक इन म्हणजे 10 मिनटाच्या अंतरावर आहे, आणि गाडीने बघाल तर 2 मिनटाच्या अंतरावर आहे. आणि हा बघू शकता, हा मागचा व्ह्यू आहे. आपणही तिथे आपली गाडी पार्क केल्यावरती देवगड बीचवरती, आणि या रूटने आपण इकडे आलो वरती. सो सरळ वरती आलो आहे आणि मागे बघू शकता हा बीच आहे. खूप छान आहे, नीट अँड क्लीन. सकाळी सकाळी तरी काहीच क्राऊड नाही इथे. सो चला बीच बघूया. झाड बघा किती मस्त आहेत. चला इथे जरा ड्रोन शूट घेऊया. या बीचमध्ये पोहण्यासाठी सक्त मनाई आहे, कारण खूप वाईट इन्सिडेंट इथे झालेले आहे. सो इथे इन्सिस्ट केलं लोकांना की कोणीही आतमध्ये पोहण्यासाठी जाऊ नये. सो हा आहे आपला बीच. माझ्यासोबत विशाल आलाय, बाकीचे अजून फ्रेश होत आहेत. सो आम्ही दोघं आवरून बसलो होतो. सो आम्ही आलो बीचवरती. काल आपण डे 1ला गेलो होतो विजयदुर्ग किल्ल्यावर, आणि त्याच्यानंतर आपण गेलो होतो रामेश्वर मंदिरामध्ये गेलो होतो, आणि मग तिथून मग डायरेक्टली आम्ही इथे देवगड बीचवरती आलो होतो. तो त्या पवनचक्क्या आहेत. तो तिथे पण एक गार्डन आहे. तो वेळ असेल तर आम्ही तिथे पण जाणार आहोत. त्यानंतर आजचा आमचा डे 2चा प्लॅन असा आहे की इथून आम्ही जाणार आहे ते पोकरबाव, त्याच्यानंतर कुंकेश्वर मंदिर, आणि त्याच्यानंतर मग सिंधुदुर्ग किल्ल्यावर राजकोटवरती. सो
सो असे खूप सारे पॉईंट्स आहेत आमच्यामध्ये, बट आम्हाला टाईम भेटला पाहिजे सगळे कवर करण्यासाठी. मस्तपैकी एक्सप्लोर करून झालेला आहे बीच. तर आम्ही पुन्हा चाललो आहे आमच्या रूमवरती आणि तिथून मग नेक्स्ट डेस्टिनेशनवरती जाणार आहे. चलो बाय. आता आम्ही चाललो आहे ते कुंकेश्वर मंदिराकडे. आधी आमचा प्लॅन होता की पोकरभावला जायचा, पण आता सध्या आमच्याकडे टाईम नाही आहे, सो त्यामुळे तो पॉईंट आम्ही स्किप करून आता चाललो आहे कुंकेश्वरसाठी. चला तर कुंकेश्वरला भेटू डायरेक्ट. चला भूक लागले तर पटकन एक वडापाव खाऊन घेऊया. रामाने वडापाव उकडे. कोकणचा वडापाव वडापाव एक नंबर. कोकणातला वडापाव म्हणजे नाद नाही करायचा. ह्यो असा देवगड डेपो. नाव नीला असतं, पण आम्हाला 2.5 तासात जायचं आहे. मुंकेश्वरला जायचं आता. कुंकेश्वरला जायचं. ही कालवं. कालवा आहेत का? हे तोड आहे, हे तोड आहे. ही कालवं. हे तोडं. हा हा, हे तोड आहे. हा बघा हे कालवा. ही कालवं. हे मुळे. हे मुळे. हे मोठे काय? हे तोड काय? आहे, हे तोड आहे. हे तोडं. हा. हे कुर्ल्या. हे शिंपले. ओके ते शिंपले. हा. हे मासे हे थांबवशे. तांबोशीचे. हे मिक्स आहे ते. हे मिक्स आहे सगळं. हे काय हे आहेत ना हे कोकरे. कोकरे कोकरे. हा. चला आता काय घेणार? आम्हाला आता काय नको. आम्ही कुंकेश्वरला चाललो. किती मोठे होते ना, मजा आली असती. भरलेले आहेत. नाही झालं कॉन्फिडन्स येत ना आम्हाला. कुठे नाही गेले, कुठे गेले? हॅलो गाईज. देवगड हवा. देवगड साटमवा. साटम इज इन देवगड. देवगड इन हापूस. हापूस कुई. देवगड बीच वरून आम्ही कुंकेश्वरला जाताना आम्हाला हा वाटेत तारा मुंबरी बीच लागला. त्या बीचवर येऊन आम्ही आता फोटोशूट केला, मस्तपैकी आनंद घेतला आणि आता पुढे निघालोय. चला बाय बाय. हा बघा बीच. गुड बाय म्हणतो मी कधी पण माणसाला. गुड बाय. अशा प्रकारे 2 तासाच्या सुंदर प्रवासानंतर अखेर आम्ही समुद्रकिनारी वसलेल्या कुणकेश्वर मंदिरामध्ये पोहोचलो. समुद्राच्या साक्षीने उभं असलेलं श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर कोकणातील एक शांत, पवित्र आणि अप्रतिम ठिकाण. कुणकेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर कोकणची काशी म्हणून देखील ओळखलं जातं. मंदिराची रचना खूप सुंदर आणि पारंपरिक असून पांढऱ्या रंगाचं आकर्षक बांधकाम लगेच लक्ष वेधून घेतं.
इथलं मुख्य आकर्षण म्हणजे समुद्राच्या अगदी जवळ असलेलं मंदिर, जिथे लाटांचा आवाज आणि भक्तिमय वातावरण एकत्र अनुभवायला मिळतं. महाशिवरात्रीला इथे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होते. कुणकेश्वर मंदिराचा फुल ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की चेक करा. मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही मालवणच्या दिशेने निघालो. कोकणातील वळणावळणाचे रस्ते, आजूबाजूची हिरवळ आणि समुद्राची झलक पाहत हा प्रवास आणखीनच सुंदर वाटत होता. दुपारच्या लंचसाठी आम्ही आता मच्छी घ्यायला आलेलो आहे. मालवण फिश मार्केट मधून. सांगतोय जास्त नाही सांगतोय 900 होळी म्हणून कितीला देणार? चांगले 1700 घेऊ. तरी बाबा माझा घालतो यावापासून लागेल. मग ते एवढे फ्रेश सुरमई एवढे स्वस्त नाही भेटणार. लास्ट सांगू तुला मी 1600 ला येणार दोन्ही. हे देत मी 1500. पापलेट घेतले 8, कोळंबी घेतलेली आहे. 100 ग्रॅम दे बच्चू. या काकीकडनं घेतलेली आहे आणि काय कमी करत नाही. कमी केले काय नाही केलेत त्यांनी, कमी केलेत म्हणून तर सुरमई घेतल्यात, पापलेट घेतले आणि कोळंबी घेतले. तुझं नाव काय? सीमा परब. त्यांचं नाव आहे सीमा परब. इथे बघा झाले बरोबर फायनल झाले. बघा आम्ही काय काय घेतले. पापलेट ताजे फडफडीत सुरमई फडफडीत कोलंबी मला पाहिजे. युवर फ्री घेता फ्री देणार. कमी दिल्या. आपण मच्छी आता कट करून घेऊया. नाव विचार. औषध नाव सांग. मावशी नाव सांग ना. मावशी नाव सांगा. औषध डिस्काउंट चला मच्छी साफ करून आता जाऊया आपण कोचरेकरांच्या घरी. तुम्हाला क्वेश्चन मार्क पडला असेल की कोण आहे, कोण आहेत कोचरेकर आणि कुठे चालले आहे. मी सांगतो तुम्हाला, जरा 2 मिनिटं.
तर आत्ता आम्ही आलो आहे साळकुंबमध्ये. सो इथे आलो आहे आम्ही. आमच्या बिल्डिंगमध्ये कोचरेकर साहेब आहेत. सो ते आमच्यासोबत नाही आलेले, पण त्यांच्या घरी आम्ही आलो आहे. सो आत्ता आम्ही जे फिश घेतले होते आता त्यांच्याकडे दिलेत. आत्ता वाजले 1:30. तर बघू ते बनवून आपल्याला जवळपास 1 ते 2 तास लागतील जेवायला. तो थोडा वेळ लागेल जेवणासाठी. तोपर्यंत आपण आराम करूया. तो कोचरेकर साहेबांचे खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्या घरी आल्यानंतर. चला तुम्हाला मी त्यांचं घर दाखवतो कसं आहे. सो गावची मजा आणि ओढ ही वेगळीच असते. सो मी त्यांना पण हे व्हिडिओ दाखवेन. ते येत असतात इकडे गणपतीला किंवा आधेमध्ये येत असतात. बट आम्ही त्यांच्या गावी आज आलो आहे आणि ते मुंबईला आहेत. सो चला तर त्यांच्या घराची टूर करूया आपण. हां हे बघा, हे आहेत कोचरेकर साहेबांचे भाऊ महेश दादा आणि हे आहे त्यांचं घर. हे शेजारी जे घर आहे ते पण त्यांचंच आहे. देवघर आहे. इकडे आहे हॉल. हे मांजर. हे आहेत कोचरेकर साहेबांच्या आई. बऱ्या आहेत ना? ते आरामात या, पत्रा लागेल. मोर बी येतात. मोर सकाळी इथे येतात. अरे हा पाठी फिश थेरपी. हे बघा कुठे आलोय. काय कुठे जायची, मॉलला जायची गरज नाही. हे बघा फिश थेरपी. हे बघा हे कोंड आहे. फोटो काढ आमचा. चला मस्तपैकी आता कोंडीतून पोहून आलोय. आता जेवणावर ताव मारूया. चला बघा इकडे. चिकन, तुरमय, कांदा, ठीक आहे. आंबोळी आंबोळी आंबोळी. आता जेवतोय. ते कढी फिश कढी. अरे फिश कढी पण आहे. बघा थँक्यू. जेवून थोडा आराम करून आम्ही सगळे निघालो ते सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेने. सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1664 मध्ये बांधला. हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असलेला एक भव्य जलदुर्ग आहे. चला सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. चला
सुमारे 48 एकरात पसरलेला हा किल्ला त्याच्या मजबूत तटबंदी, लपलेले प्रवेशद्वार आणि उत्कृष्ट बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्याची खास गोष्ट म्हणजे इथे शिवाजी महाराजांच्या हस्तछाप आणि पावलांचे ठसे आजही पाहायला मिळतात. तसेच किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरी समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये असणेही एक आश्चर्यकारक बाब आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा केवळ ऐतिहासिक नाही तर निसर्गरम्य दृश्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. इथून दिसणारा समुद्राचा नजारा खूपच मनमोहक असतो. सिंधुदुर्ग किल्ल्याचा संपूर्ण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल, पाहायला विसरू नका. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कोकण ट्रिप पार्ट 3 मध्ये.